गुन्ह्यावर शिवसेनेचा संताप, गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर लढाई। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विनोदवीर कुणाल कामरा यांनी निंदनीय कविता गायल्याचा आरोप करत शिवसेनेनं आपल्या नेहमीच्या आक्रमक शिवसेना स्टाईलमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी 26 मार्च 2025 रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आशिष शिंदे यांना लेखी निवेदन सादर केलंय। शिवसेनेनं स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर कामरा यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर शिवसैनिक आपल्या थाटात रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन करतील। कोणत्याही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। शिवसैनिकांनी यावेळी शिवसेना स्टाईलमध्ये रोष व्यक्त केला आणि कामरा यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता 353(1)(ब), 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे। शिवसेना तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे, शहर प्रमुख गौरव अशोकराव मोरे तसेच उपप्रमुख उमेश चिंते, मंगेश बाहेकर, विकास कुर्हेकर, प्रमोद सपकाळ, बाळू घोरमोडे, गोपाळ ठोकळ, सुधाकर गोपकर, निर्भय खरबडकर, मंगेश डांगे, सुशांत साठे, श्याम वाळस्कर, चेतन सोळंके, रवी शितोळे, श्याम काकडे, नंदकिशोर मालवे आणि नकुल चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला। आमच्या शिवसेनेचे उपनेते बाजुरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष अश्विनजी नवले यांच्या मार्गदर्शनामध्ये आज मूर्तिजापूर पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी कॉमेडी मॅन कुणाल कामरा यांनी जे निंदनीय कविता गायली त्या संदर्भात आमच्या सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या आणि आमचे मुख्य नेते असलेले या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल अवाच्य भाषेमध्ये गायलेली कविता याचा आम्ही एका प्रकारे निषेध करून अशा हरामखोर व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आम्ही पोलीस स्टेशनला मागणी केली आणि त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्याच्या बाबतीतल्या आम्ही भारतीय न्यायसंहितेअंतर्गत 353(1)(ब) नुसार व 353(2) आणि 356(2) यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे। जर पोलीस प्रशासनाने याच्यावर जर कठोर कार्यवाही केली नाही तर आम्ही पुढील तीव्र एक आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये जर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील, याची प्रामुख्याने नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।